आजकालच्या काही महिला बिघडत का चाललेल्या आहेत असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. काही जण तर फक्त पैशासाठी लग्न करतात आणि त्यानंतर पैसे उकळतात. आता ठाणेमधून अंबरनाथमधील ही घटना आहे. ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की या महिलेला पती असताना तिनं असं का करावं. अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्याच प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची होती. ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या 29 वर्षाच्या तरुणाशी जुळले. 6 वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता, पण त्याचा डोळा सीमाच्या 13 वर्षाच्या मुलीवर देखील होता. अशी सुद्धा धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून समोर आली. राहुल हा कर्जबाजारी होता. कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता. तर सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास 2.5 लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते. सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते. राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती होते. मात्र सीमा राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते. राहुल सीमासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती. त्यानंतर राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे, आता तगदा सीमाने लावला. सीमाच्या बहिणीने तो लग्न करत नसला तर त्याच्याकडून पैसे घे आणि विषय सोडून दे असा सल्ला सुद्धा दिला होता. मग हत्या कशी झाली पहा. राहुलने कालच सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला होता. त्यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली असता तिला राहुल भेटला. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून ते दोघे पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले. राहुल तुला संपवणार आहे असे सीमाने तिच्या बहिणीला अगोदरच सांगितले होते. मात्र प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा होती. पण सीमाला संपवण्याच्या तयारीत असलेल्या राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद केला. दोघांमधील वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने भरदिवसा सपासप वार केले. त्यानंतर अक्षरशः रक्ताचे पाट त्या पायरीवरून खाली वाहत होते आणि या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तर अशी ही घटना घडलेली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.